नमस्कार. सोनलच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. फुग्यासारखी अगदी गुबगुबीत टम्म फुगणारी आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. ओठाने खाता येईल इतकी मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी तयार होते. तर कोणीही नवशिका देखील सहज ही पुरणपोळी बनवेल इतकी सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आपण सुरुवात करूया. अर्धा किलो मी चण्याची डाळ घेतलेली आहे. रात्रभर ती भिजवून घेतलेली आहे. त्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये टाकायची आहे ती डाळ शिजवण्यासाठी. तर ज्या कपाने मी डाळ घेतली होती चण्याची त्याच कपाने आपण पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये. तर मी 2 कप डाळ घेतली होती, तर मी 4 कप हे पाणी टाकते डाळीमध्ये. या प्रकारे असे भरून पूर्ण 4 कप आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. थोडं मीठ टाकायचं आहे आपण याच्यामध्ये. पाव चमच हळद टाकायची आहे. 1 चमच भरून तेल टाकायचं आहे. मीठ आणि हळद छान असं आपण डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या कुकरला आपण झाकण लावायचं आहे आणि आपण डाळ शिजण्यासाठी ठेवायचे आणि ह्याच्यात 3 शिट्या आपण काढून घेऊया. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घ्यायचं. तर मी हे पीठ आहे ना, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छान असं ते मी चाळून घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला बारीक घ्यायचं आहे. एकदम जे बारीक असतं पीठ ते घ्यायचं आहे. पिठामध्ये थोडंसं मी मीठ टाकत आहे. पाव चमच हळद टाकायची आपण. पीठ छान मिक्स करून घेऊया आपण. हळद आहे ना, आपण थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपण छान असं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे असा एक गोळा करायचा आपल्याला. जास्त अशी मळायचं नाही जोर वगैरे देऊन, फक्त एक थोडं थोडं पाणी घालून एक गोळा घट्टसर आपल्याला करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घेऊन मी बघा असा घट्टसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे पिठाचा. पाहू शकता तुम्ही. पाडगं घेतलेलं आहे मी. आपण ह्याच्यामध्ये हे पीठ ठेवायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पीठ बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे. पीठ बुडलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता हे पीठ आपण छान भिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तोपर्यंत आपलं पुरण बनतं आहे, तोपर्यंत पीठ छान भिजवून घेऊया. कुकरला आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, त्याची हवा पण निघालेली आहे. तर आता आपण खोलायचं आहे कुकर. होते बघा छान अशी आपली डाळ शिजलेली आहे. एकदम मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे बघा. तुम्ही पाहू शकता त्याचा एकही कण राहिलेला नाही. छान अशी ही शिजली गेलेली आहे. तर आपण भिजत ठेवली ना डाळ आणि शिजवली ना तर छान अशी मऊसूत शिजते. आता ही शिजलेली डाळ आहे ते आपण गाळून घ्यायचे त्याच्यातलं पाणी. तर मी एक टोप घेतलेलं आहे खाली, वरती मी गाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही कुकरची डाळ आहे ती सगळी काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे. त्यातलं पाणी आणि या चाळणीवरती आपल्याला 2 मिनटं ही डाळ छान त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं ही ठेवून देऊया अशी. आणि ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली होती त्याच कुकरमध्ये आपण पुन्हा ही डाळ काढून घ्यायची आहे सगळी ह्या प्रकारे. गरम असताना डाळ आपण त्याच कुकरमध्ये टाकलेली आहे आणि आता आपण गूळ घ्यायचं आहे, ते गूळ टाकायचं आहे. तर हे मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि मापाप्रमाणे 2 कप डाळ आहे तर 2 कप गूळ आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गूळ आणि डाळ आपण मिक्स करून घ्यायचे आहे. अगोदर आपण गॅसवर ठेवायची नाही, अशीच अशी खालती गॅसच्या ठेवून छान गूळ आणि डाळ मिक्स करून घ्यायचे. पण हे जे पावभाजीचं मॅशर असतं त्याने छान अशी ही डाळ गुळामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे, मॅश करून घ्यायचे. आपल्याला पुरणयंत्र किंवा चालन ह्याची गरज नाही. आपण छान यानेच भाजीपावच्या मॅशरने छान अशी मॅश करून घ्यायची आपली डाळ. तर आपण हे पावभाजीच्या मॅशरने छान असं मॅश करून घेतलेलं आहे. गरम असल्यामुळे डाळ गूळ देखील छान असं त्याच्यामध्ये वितळलेलं आहे. गॅस पेटवून त्याच्यावरती कुकर आहे डाळीचा तो ठेवून घ्यायचा आहे. चम्मचने आता आपण करायचं आहे हे पुरण. गॅस मात्र आपण फासच मोठाच ठेवायचा आहे आणि छान हे आटून घ्यायचं आहे आपल्याला. पुरण घट्ट होईपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे. तर हे आपण घट्ट होईपर्यंत शिजून घेऊया पुरण. तर हे सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला. इथून बाजूला साईडला व्हायचं नाही आहे, नाहीतर ते तलाला चिटकू शकतं आणि करपू शकतं. जर तुम्हाला
वेळ नसेल इथेच गॅस जाऊन उभं राहायला, दुसरे काही कामं असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम कमी एकदम करायची आणि मध्ये मध्ये असं तुम्ही मिक्स करत घेत राहायचं. तर छान पुरण आपलं छान असं तयार झालेलं आहे, घट्ट देखील झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अगदी बघा तुम्ही, एकदम मऊसूत असं पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चम्मच सुंठ पावडर टाकत आहे. तुमच्याकडे नसेल तर जायफळ टाकलात तरी चालेल. 1 चम्मच मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. छान असं हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे पुरण. पुरण छान मिक्स करून झालेलं आहे. आता हे तयार कसं झालं आहे पुरण, हे कसं ओळखायचं मी तुम्हाला दाखवते. तर हा चमच जो आहे तो आपण पुरणाच्यामध्ये उभा करायचा या प्रकारे. जर असा उभा राहिला तर आपलं पुरण एकदम योग्य पद्धतीने तयार झालेलं आहे आणि पडला तर तो तयार नसतो झालेला, थोडा वेळ अजून आपल्याला लागेल. तर आता हे पुरण मी एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेणार आहे. पुरण थंड होते तोपर्यंत आपण जे पीठ ठेवलं होतं पाण्यामध्ये भिजायला ते छान असं मळून घ्यायचं आहे. ताट घेतलेलं आहे, जे पीठ आपण मळलं होतं अगोदर तेच त्याच्यामध्ये हा गोळा काढून घेतलेला आहे आणि छान असं आपण हे मळून घ्यायचं आहे. मऊसूत एकदम असं मळून घ्यायचं आहे. एक एक 3-4 मिनटं आपण छान मळून घ्यायचं आहे. थोडंसं आपण हातावरती तेल घ्यायचं आहे. पण छान असं हे चम्मच भरून मी तेल घेतलेलं आहे आणि आपण छान मळून घ्यायचं आहे गोळा. पीठ छान मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी एकदम मऊसूत असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम असं बघा तुम्ही, असं ट्रेट झालं पाहिजे पीठ. ह्या प्रकारे आपलं पीठ तयार झालं पाहिजे. तर हे छान आता मळून झालेलं आहे. आपण पुरणपोळ्या करायला घ्यायच्या आहेत. पुरणपोळी बनवायला घ्यायच्या आपण. तर ह्या पिठाचा गोळा आपण एक घ्यायचा, ह्याच्यामधून एक गोळा काढून घेऊया आपण पिठाचा. थोडंसं त्याला सुक्कं पीठ लावूया, म्हणजे ते हाताला आपल्या चिटकणार नाही. अगदी थोडं घेतलेलं आहे मी. छान असा गोळा करून घ्यायचा आहे. मध्ये आपण पुन्हा एकदा असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि जसे आपण मोदकाला पारी करतो त्या पद्धतीने आपण ह्या पिठाची पारी करून घ्यायची आहे. मध्ये थोडी जाडसर ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पुरण थोडं मी जास्त घेतलेलं आहे, त्याचा देखील छान असा गोळा करून घेतलेला आहे आणि या पारीमध्ये घ्यायचा आहे. थोडासा असा उलटा करायचा आहे आणि असं गोल गोल फिरवत पीठ आपल्याला वरती सारत घ्यायचं आहे आणि हे पुरण आपण हात सारायचं आहे. या प्रकारे सगळं पुरण असं हात सारायचं आहे. पीठ आपल्याला वरती घ्यायचं आहे बोटाच्या सहाय्याने. पुरण मात्र आपण हात सारत घ्यायचं आहे. असं छान असं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आपण. छान असं वरती वरती करत राहायचं आहे या प्रकारे आणि हे पीठ असं वरती घ्यायचं आहे आपण, तिथेच दाबायचं आहे. छान असं बंद करून घ्यायचं आहे त्याचं तोंड. हातावरती थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे या प्रकारे. थोडंसं आपण असं करून घ्यायचं आहे, पीठ लावून घ्यायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण हे छान अशी हाताने सगळीकडे सारण पुरण आपलं आहे ते पसरून घ्यायचं आहे. अगोदर आपण लाटायचं नाही, हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी लाटून घ्यायचं आहे. जास्त जोर नाही लावायचं आहे. पाहिजे तर आपण असा पोलपाट गोल गोल फिरवायचं आहे आणि छान अशी ही पुरणपोळी आपण लाटून घ्यायची आहे. या प्रकारे सारखी उचलायची नाही पुरणपोळी. पुरण अगदी सगळीकडे पसरलं पाहिजे, अशी कडेकडेने ती लाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. छान अशी आपण लाटून घेऊया. तर पुरणपोळी पाहू शकता आपली लाटून झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवल्यावर त्याच्यावरती आपण पोळी टाकून घ्यायची आहे. पोळी टाकताना मात्र गॅस आपल्याला कमीच ठेवायचा अगोदर.
पोळीला हलकेसे वरून बुडबुडे आले की आपण पोळी हाताने अशी पलटी करून घ्यायची. तुम्ही गुळतण्याने देखील करू शकता. आणि आता मात्र आपण गॅस फास्ट करायचा आहे. पोळीला वरून आपण तूप लावूया. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आपली पोळी. तूप लावून घ्यायचं असं छान. बघू शकता तुम्ही अगदी फुग्यासारखी फुगलेली आहे बघा, छान अशी. आता हे आपण पलटी करून घ्यायची आहे. ह्या साईडला पण आपण तूप लावायचं आहे. या प्रकारे छान अशी पोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अगदी. पोळ्या भाजताना नेहमी गॅस थोडा फास्ट ठेवायचा. सुरुवातीला कमी करायचा आणि नंतर मात्र फास्ट करायचा, म्हणजे आपली मऊ लुसलुशीत अशी फुग्यासारखी अशी फुगणारी पोळी तयार होते. म्हणून गॅस अगदी मोठाच ठेवायचा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय माझी रेसिपी हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक जरूर करा. तयार झाल्यात आपल्या छान अशा पुरणपोळ्या. तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही देखील ह्या होळीला ही पुरणपोळी बनवून खा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.